तुम्ही त्या प्रपोजल संदर्भात तुमच्याकडून ही माहिती घेईन, मी खात्यातून पण माहिती घेईन. आता तुम्ही राणेसाहेबांचा कारभार त्या काळात निश्चित पद्धतीने अनुभवला असेल. मी त्याच शाळेचा विद्यार्थी आहे, म्हणून तुम्ही चिंता करू नका. तुम्हाला निर्णय फास्ट होताना निश्चित पद्धतीने अनुभव तुम्हाला येईल. नितेशजी खरं तर खूप उत्सुक आहेत. एक मिनिट, मला त्यांचं एक कौतुक यासाठी करायचं आहे. तुमचा पहिला प्रश्न होता कोकणाचे मंत्री म्हणून. त्यांनी पहिल्याच वाक्यात त्याला उत्तर दिलं की मी महाराष्ट्राचा मंत्री आहे. आणि नारायण राणेंनी सुद्धा केंद्राचे उद्योग मंत्री असताना त्या पद्धतीनंच काम केलं. ते जरी कोकणचे असले तरी त्यांनी पूर्ण देशाचा विचार केला, 2 नंबरला राज्याचा विचार केला आणि नंतर कोकणचा विचार केला. तर आम्हाला खात्री आहे तुमच्या माध्यमातूनही आमच्या या क्षेत्राला चांगली गती मिळेल. धन्यवाद. एक फक्त आपल्यासाठी माहितीसाठी आम्ही खात्या माध्यमातून असं प्रयत्न करतो आहे की शिप ब्रेकिंग हे आपल्या राज्यामध्ये होत नाही, गुजरातमध्ये होतं. आता माझ्या काही लोकांशी की कर्नाटकमध्ये पण कदाचित आपला मानचा काय प्रयत्न आहे की तोही महाराष्ट्रामध्ये सुरू व्हावा या दृष्टिकोनातून CM साहेब असो, आमच्या सगळ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या बाबतीमध्ये प्रयत्न आहे. त्याही बाबतीमध्ये आपलं काय मार्गदर्शन असेल तर आपण कधीही आमच्यापर्यंत देऊ शकता. नितेशजी खूप उत्सुक आहेत अनेक जण प्रश्न विचारायला. एक शेवटचा प्रश्न आपण घेऊयात. मागे पण ते हात करतायत कधी. होय, नितेशजी, प्रथम आपलं मंत्री झाल्याबद्दल अभिनंदन. जसं आपण म्हणता की कोकणासाठी ज्या पद्धतीने आपण ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया किंवा कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत. राणेसाहेब ज्यावेळेला लघु उद्योग विभागाचे मंत्री होते त्यावेळेला अनेक उद्योग तिथे आणण्याचा प्रयत्न झाला. आपण आता या मत्स्य विभागाचे मंत्री झाल्यानंतर अर्थसंकल्पामध्ये अशा काही आपण सूचना दिल्यात का की जिथे लघु व मध्यम उद्योजकांसाठी त्या भागामध्ये फिश प्रोसेसिंग युनिट्स टाकण्यासाठी यासाठी काही प्रावधान केलं का? दुसरं, त्या भागामध्ये असणाऱ्या उद्योजकांना, लघु उद्योजकांना आणि फिशरीमध्ये काम करणाऱ्यांना आपण प्रशिक्षण अशा बाबतीत काही आयोजित करणार आहात का? आणि तिसरा म्हणजे एक्सपोर्ट प्रमोशनसाठी कोणकोणत्या प्रकारच्या आपल्या नवीन नवीन संकल्पना आहेत त्यासाठी आपण पुढाकार घेणार आहात? मी अध्यक्ष आहे महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट असोसिएशन आणि SME चेंबर ऑफ इंडियाचा. माझं नाव चंद्रकांत साळुंके. दादा मला चांगले ओळखतात, तुम्ही ओळखता. तर माझी अशी विनंती आहे की त्या भागामध्ये आपण ज्या प्रयत्न आत्तापर्यंत झाले लघु व मध्यम उद्योजकांसाठी तिथे प्रकल्प राबवणे आणि जे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ज्या फिश प्रोसेसिंग जसं तर कोरियामध्ये अशा प्रकारच्या काही युनिट्सला आपण व्हिजिट करा आणि मोठ्या फॅक्टरीजनं तिथे आणता आलं तर बघूया आपण. कोरियाबरोबर इंडोनेशियाला पण आम्ही थोडा टार्गेट केलेला आहे, कारण इंडोनेशियाचं 80% इकॉनॉमी ही फक्त फिशिंगवर आहे. आणि म्हणून तसं तुमची सूचना आहे त्याप्रमाणे अशा काही चांगल्या योजना आपल्याकडे आणता येतील का? आत्ता आम्ही पाहिलेलं आहे की आमच्या फिशिंग मिनिस्ट्रीच्या स्वतःच्या हक्काच्या कुठल्याच अजूनपर्यंत योजना नव्हत्या. तर आम्ही काही योजना तयार करण्याचं काम आमचं सुरू आहे, जेणेकरून सबसिडी असो किंवा उत्पादनाला वाढ देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काय काय करू शकतो या सगळ्यावर आमचं काम सुरू आहे. तुम्हाला टप्प्याटप्प्याने कृतीतून त्याची उत्तरं भेटतील. धन्यवाद. धन्यवाद. नक्कीच नितेशजी, खरं तर अनेक जण उत्सुक आहेत, मात्र वेळेची मर्यादा असल्याने आपल्याला हा संवाद इथेच थांबवावा लागतोय. खूप खूप धन्यवाद, तुम्ही या उद्योग संमेलनात सहभागी झालात. आणि जसं तुम्ही म्हटलात की पुढच्या वर्षी समस्यांवरचे प्रश्न विचारण्याच्या ऐवजी पुढच्या भविष्याविषयीचे प्रश्न आपण विचारूयात, त्याकरता तुमच्या कारकिर्दीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.